या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सभागृहामध्ये 2 दिवस अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि या चर्चेला उत्तर देण्याकरता बसा तुम्ही खाली बसा मी त्या ठिकाणी उभा आहे. खाली बसा. सभागृहामध्ये जवळपास त्या 2 दिवसामध्ये 75 सन्माननीय सदस्यांनी भाग घेतलेला होता आणि त्या 75 सदस्यांचं मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये त्यांचं नाव जरी वाचलं तर त्याच्या आधी सन्माननीय सदस्य मी म्हटलं असं गृहीत धरा. सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव, राजन नाईक, अर्जुन खोतकर, विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंकेजी, जितेंद्र आव्हाडजी, सीमाताई हिरेजी, अमीन पटेलजी, रमेश बोरनारेजी, जयंत पाटीलजी, छगन भुजबळजी, सुनील प्रभूजी, सिद्धार्थ सिरोळेजी, चंद्रजीत नरकेजी, सुनील शेळकेजी, नितीन राऊतजी, अनुराधा चव्हाणजी, शेखर निकमजी, रोहित पवारजी, सुहास बाबरजी, राजेश पवारजी, बाबाजी काळेजी, गोपीचंद पडकरजी, मंजुळा गावितजी, अनिल मांगुळकरजी, राजू खरेजी, विक्रम पाचपुतेजी, कैलास पाटीलजी, सत्यजित देशमुखजी, अभिजित पाटीलजी, किसनराव वानखेडेजी, हेमंत ओगलेजी, हरुण खानजी, देवराव भोंगलेजी, गजानन लवटेजी, देवेंद्र कोठेजी, अनंत नरजी, प्रवीण स्वामीजी, संजय देरकरजी, दुसऱ्या दिवशी अमित देशमुखजी, प्रवीण दटकेजी, वरुण सरदेसाईजी, दिलीप लांडेजी, संदीप क्षीरसागरजी, सुलभा खोडकेजी, संजय मेश्रामजी, सुधीर मुनगंटीवारजी, सिद्धार्थ खराजजी, बापूसाहेब पठारेजी, राजेंद्र गावितजी, सना मलिकजी, विश्वजीत कदमजी, सुरेश धसजी, विजय शिवतारेजी, मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीकजी, विजय सिंह पंडितजी, ज्योति गायकवाडजी, रोहित पाटीलजी, रईस शेखजी, मनीषा चौधरीजी, श्रीजय चव्हाणजी, निलेश राणेजी, चंद्रकांत नवघरेजी, मनोज जमसुतकरजी, स्नेह दुबेजी, मुर्जी पटेलजी, अमिषा पाडवीजी, हिरामण खोसकरजी, अशा अनंत तिडकेजी, मनोज कायंदेजी, अमोल जावळेजी, काशीनाथ दातेजी, विनोद अग्रवालजी, संजय उपाध्यायजी, अशा जवळपास 74 ते 75 सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी चर्चेमध्ये 2 दिवसामध्ये भाग घेतला आणि बहुतेक राज्याच्या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या बद्दल भाग घेणाऱ्यांची संख्या ही यावेळेस सर्वात जास्त होती. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी मी फार बारकाईनं ऐकत होतो की अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महत्वाच्या त्यांनी काही सूचना राज्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या आहेत. काहींनी मतदारसंघातल्या देखील आपल्या समस्या या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सर्व सन्माननीय सदस्यांची निश्चितपणे सरकार म्हणून, विभागाचा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या मागण्यांची नोंद घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा देखील सरकारचा, आमचा विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील अर्थसंकल्पाची दखल घेतलेली आपण पाहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं देखील अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये, पाहण्यामध्ये आलेलं आहे. हे विश्लेषण अर्थात आमच्यासाठी, सरकारसाठी, माझ्यासाठी, विभागासाठी उपयुक्त असंच होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि विशेषतः अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृषी असेल, उद्योग असेल, सेवा असेल, शिक्षण असेल आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पण अर्थसंकल्पाची दखल घेतलेली हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेल्यानं आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण कुठलाही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूंनी बोललं जातं, कोणी चांगलं त्याला म्हणतं, विरोधक त्याच्यावर टीका करत असतात. अशा पद्धतीचा आजपर्यंतचा गेल्या राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा अनुभव आहे. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच यावेळी अर्थसंकल्पाचं स्वागताचं आणि कौतुकाचं प्रमाण हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळं निश्चितपणे आमच्यासारख्याला पण ऊर्जा मिळते. कारण आम्ही जे काम करतोय, सरकारनी जे प्रचंड मोठ्या संख्येने अध्यक्ष महोदय यावेळेस महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. असलं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं बहुमत हे मला नाही वाटत पुढं कधी कुणाच्याही कारकिर्दीमध्ये मिळेल. अशा पद्धतीचं बहुमत महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, त्याबद्दल मी जनतेचं पण मनापासून आभार मानतो, मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.
अध्यक्ष महोदय, महायुतीच्या सन्माननीय सदस्यांनी कौतुक करणं मी त्या ठिकाणी समजू शकतो, कारण ते आमच्या सरकारमध्ये पाठिंबा देणारे सगळे घटक आहेत. परंतु समोरनं आता भास्करराव इथं नाहीयेत, परंतु भास्करराव असतील किंवा काही सन्माननीय सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं. त्याच्या मागचं कारण काय, खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमागे काही वेगळी भावना आहे. परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष महोदय भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे. जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि आज ते नाही आहेत, त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय, एकच दिसतोय, आज तर कोणी दिसतच नाही. बापूसाहेब आहेत, राजू खरेजी आहेत, अभिजित आहेत, ठीक आहे, आहेत थोडेसे आहेत. मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष महोदय तुम्ही ऐकलं असेल, सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मला एक कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? तर त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख, शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही. शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, राज्यमंत्री असतील, हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे, आमच्यामध्ये कुठेही वाद नाहीयेत. परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो, परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेन. एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली, बडा घर पोकळ वासा, असं काही जण तमले, काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी, असंही काहींचं म्हणणं आहे. मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे, कारण काही काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल. परंतु काही लोकांनी काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली. माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावंसं वाटतं अध्यक्ष महोदय, ऐकल्याशिवाय दुनियेच्या झाली जरी बदनामी, हे काय कमी मजेसाठी मी तुम्हा आवडलो आहे, अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय एकंदरीत परिस्थिती. कारण एकीकडे शिव्या द्यायच्या, एकीकडे बोलायचं, पुन्हा थोडं कौतुक पण करायचं, एकीकडे मारल्यासारखं करायचं, असं करायचंय. नाही, चांगली लोकशाही आहे. आपण आला त्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष महोदय 12 मार्चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जयंतीच्या दिवशी मी सकाळीच कराडला गेलेलो होतो आणि प्रीती संघावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यांना अभिवादन देखील केलं. ते ज्या विचारसरणीनं जीवन जगले म्हणजे स्वर्गीय चव्हाण साहेब, त्याच विचारसरणीनं अध्यक्ष महोदय मी आजही माझं जीवन जगतोय आणि यापुढे देखील जगत राहीन हा माझा विश्वास मला त्या ठिकाणी निश्चित आहे. चव्हाण साहेबांच्या कृष्णाकाठ अनेक सन्माननीय सदस्यांच्या पैकी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्रात एक छान आठवण स्वतः चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेली आहे. त्यांच्या लहानपणी अनेक अडचणींना सामना करताना कधीतरी त्यांचंही मन निराश व्हायचं. अध्यक्ष महोदय शेवटी मनुष्य स्वभाव आहे, एखादं चांगलं काम करत असताना एखाद्या गोष्टीमुळे मन निराश झाल्यानंतर माणूस थोडासा नाराज होतो आणि अशा वेळी संस्कारानं श्रीमंत असलेल्या त्यांच्या आई पहाटेच्या जात्यावर दळण दळताना एक ओवी म्हणायच्या आणि त्या ओवी नेहमी चव्हाण साहेबांना प्रेरणा द्यायच्या. नका बाळांनो डगमगू, चंद्र सूर्यावरील जाईल ढगू. ही ओवी चव्हाण साहेबांना कायम धीर आणि संघर्ष करण्याचं बळ द्यायची. अध्यक्ष महोदय, जगाची किंवा देशाची अर्थव्यवस्थेचा विचार केला तर वर्षभरामध्ये आपण नीटपणे माहिती घ्या, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीचा दरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट होण्याचा कल दिसून येतोय आणि त्याला आपलं पण राज्य अपवाद नाहीये.
जी आम्हाला पण अध्यक्ष महोदय जाणीव आहे. अशा वेळेस हा अर्थसंकल्प सादर करणं हे आमची सगळी महायुतीच्या सरकारची एक आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान होतं आणि ते आव्हान अध्यक्ष महोदय आम्ही स्वीकारलं. आणि अशा वेळेस चव्हाण साहेबांच्या आई या ज्या काही ओवी त्या ठिकाणी म्हणायच्या त्या आठवल्या आणि मनात एक विश्वास वाटला की आलेल्या अडचणीचे ढग जातील आणि आकाश पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ होईल. त्यातून मिळालेल्या आश्वासनातनच आम्हाला पुन्हा विकसित महाराष्ट्राचा आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप ठरवणारा अर्थसंकल्प मांडला आणि या पुढच्या देखील वाटचालीमध्ये तशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात राज्याचं कमी झालेलं डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार, उद्योग क्षेत्रातील पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले. अध्यक्ष महोदय, मागच्या 5 वर्षात एक गोष्ट घडली, सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते. अध्यक्ष महोदय, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत. आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता. मागच्या काळात 5 वर्षात हे समोरचे पण मंत्री होते, इकडचे पण मंत्री होते. त्यांचा 2.5 वर्ष काळ होता, इकडच्यांचा 2.5 वर्ष काळ होता. त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही. आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे, पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता, मग आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्माननीय सदस्यांनी ठरवायचंय का मागील 5 वर्षामध्ये प्रगती झाली नाही, 2.5 वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं का भास्करराव तुम्हाला? त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागे गेलं. आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील 5 वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्य पुढे जाण्याचा हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता. आज 20, 15, 10 म्हणजे काय, आणि काही काही तर किती मतांनी आले, काही काहींना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं. म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा, परंतु पोस्टल बॅलेटनी. अध्यक्ष महोदय, तुम्ही काही काळ सत्तेत होता, तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही, कारण मी पण तुमच्याबरोबर होतो. चांगल्याला चांगलं म्हणण्याचा स्वभाव हा आपला असला पाहिजे. महाराष्ट्राची ती परंपरा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तुम्हाला मात्र मागच्या 5 वर्षात राज्याचा प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय. आणि याचा विचार जर आपण केला तर कुठेतरी आपण आता काय बोलायचं हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं का काय, मला काही कळलं नाही. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी अर्थसंकल्पाबाबींची जाण आहे आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना मी माझ्या परीने सविस्तर उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी एक आव्हान मी विशेषतः माझ्या समोरच्या सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी करतो. आपण अर्थसंकल्पाला जरूर त्या ठिकाणी दोष द्या, तो तुम्हाला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये तो आहे. मला तो दोष दिला तरी मला काही वाटणार नाही, कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण या भावनेच्या भरात बोलताना जिव्हारी लागेल अशा प्रकारचं कोणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत. मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष महोदय करत नाही, परंतु काही काहींनी बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, ह्या सभागृहाची परंपरा काय, याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता. सन्माननीय सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत, एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा. अरे कुणाची स्मारक बांधा, कशाची स्मारक बांधा, नाहीतर 2019 मध्ये तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा. 29 मध्ये कुणाची स्मारक, आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला. काय आपण बोलतोय, उचलली जीभ लावली टाळ्याला, ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय? असं ते बोलून गेले.
एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते. तर निवडणुकीत जय असतो, पराजय होत असतो, परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा 2024 मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही. परंतु अध्यक्ष महोदय, ही कुठली पद्धत की 2000 हो का यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कारे म्हणता येतं, परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो. नको बाबा, राज्याची जनता बघत असते. आज 12-13 कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते. परंतु अध्यक्ष महोदय, काही तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड, मलबार हिल श्रीमंताचं आहे, गरिबांचं नाही. काय गरिबांचं नाही? उलट या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला. जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे की यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले. हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, काही जण आवेशामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात, त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे, त्या टाटा समूहाविषयी देखील आव्हान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे. आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये. टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे. आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्माननीय सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं, त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं. बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन. काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा, त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्माननीय व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो, जिसे निभा ना सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकू मैं बातें अपने ताकत से ज्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज्यादा. त्याच्यामध्ये अवकात होता पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही. त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. जयंतराव, तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की. काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येतं आणि मला शेरशायरी सुचते. जयंतराव, या अर्थसंकल्पात मागील काही वर्षांमधल्या योजना बंद केल्याचा प्रसार माध्यम पण अध्यक्ष महोदय सातत्याने दाखवतात आणि सभागृहातल्या पण काही सदस्यांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला. मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगायचंय, काही योजना ह्या त्यावेळेस उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात. आता मागच्या काळामध्ये करोना होता. करोनाच्या काळामध्ये काही वेळेस अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्याच्या करता काही योजना आणलेल्या होत्या. करोनाचा काळ गेल्यानंतर त्या आपण लागू करत नाही, नंतर त्या ठिकाणी थांबवतो. सर्वच योजनांचं वेळोवेळी पुनर्विलोकन होत असतं आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या अध्यक्ष महोदय बंद पण केल्या जातात. कधी कधी आम्ही असंही करतो, समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली, तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळवून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून त्या योजनेचा निधी दुसरीकडे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येतो. आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात, नवीन योजना असतात, डबल योजना ही नसावी, केंद्राची पण आणि राज्याची पण. आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या, नवीन योजना आणल्या, त्याचं पुनर्विलोकन केलं
आणि यात काही चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका. ज्या राज्याच्या हिताच्या समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, आम्ही हे चांगलं केलं आमचंच खरं असं सरदोपट उत्तर मी अर्थमंत्री म्हणून अजिबात त्या ठिकाणी देणार नाही. त्यापेक्षा अर्थसंकल्पामागील मुख्य विचार सांगण्याचा अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक लक्ष्य ठरवलेलं आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जाऊन त्या ठिकाणी बसलेला असेल. महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून स्नेहाचा वाटा राहिलेला हा देशाने पाहिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले जे काही लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही. स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये फार बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि महाराष्ट्र सर्वांच्या पेक्षा त्या गोष्टीमध्ये जास्त योगदान देईल हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारने केला आहे. आणि त्याच्यामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हा मी 10 मार्चला सादर केलेला अर्थसंकल्पाचा अध्यक्ष महोदय मूळ गाभा होता. राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम हा गरजेनुसार अध्यक्ष महोदय बदलत असतो. यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी मी अध्यक्ष महोदय सभागृहालाही सांगतो, सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण 5 आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. त्याच्यामध्ये एक शेती होती, दुसरं उद्योग होतं, तिसरं पायाभूत सुविधा होत्या, चौथं रोजगार होता आणि 5वं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय केलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि यापुढे पण देत राहील. हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली. मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची. काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या, मेट्रो केली, विमानतळ केली, पोर्ट बंदर केली, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले, वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल. आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल. काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे. आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असताना 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना. परंतु उगीच काहीतरी कसं काय बरळतात म्हणणार नाही पण बोलतात. अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी ह्या निमित्तानं राज्याला देतो. रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते हे सांगायला म्हणजे कुणी शेंबड पोरग देखील ते सांगेल. शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो कारण रस्ते चांगले झाले. आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात, अटल सेतूवरून अनेक जण जातात, वेळेची बचत होते. कितीतरी कोस्टल रोड वरून जातात. बांद्रावरी सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण 7 मिनिटांमध्ये येतो. कधी कुणी विचार केला होता का. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टी कराव्या लागतात. काळानुरूप जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल, जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल, काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय, तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल. आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या परकीय चलनात बचत, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय वाढ त्या ठिकाणी होते. मी पुढे येणार आहे की आपलं स्थूल उत्पन्न किती वाढलेलं आहे.
अध्यक्ष महोदय, एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 मी सभागृहाला सांगतो, हा अर्थसंकल्प फक्त 1 वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये. उद्याची 5 वर्ष 2024 ते 29 आणि ती 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो. तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देतो? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना नाही. एक मिनिट, एक तसा नाही. तुम्ही पण बोलत असताना काही जण का बोलले? मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो. पहिल्यांदा तुम्ही नव्हता, परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य. आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते. मी आपलं अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलो. अध्यक्ष महोदय, मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही. या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आहेत. आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात. पहिलंच मूर्तिमंत उदाहरण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं. पहिल्या कॅबिनेटला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाल्यावर कुठला महत्वाचा निर्णय झाला तर संपूर्ण जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वाढवण बंदर मंजूर केलं. 75,600 कोटी का 76,200 कोटी एवढे पैसे मंजूर केले. आज चेष्टा आहे अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललंय. आणि मी सभागृहाला सांगेल, काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये. कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही? कृषीचा 23-24चा विकास दर 3.3% होता आणि आता आम्ही लोकांनी या सरकार गेले 2.5 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे 24-25 मध्ये कृषीचा विकास दर 8.7% गेला. 3 वरून 8.7%. कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला. जयंतराव, तुम्ही तिथे गेला होता ना पाहायला, ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आम्हाला हो केलेली आहे. आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल, एक तालुका एक बाजारपेठ असेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल, त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल, याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवडीचा कार्यक्रम, मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम, या तरतुदी कुणाकरता केल्या? शेतकऱ्यांच्या करता केल्या. त्या दुसऱ्या कुणाकरता केल्या? या बळीराजाच्या करता केल्या. राज्यातला शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही AIची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली. आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी विश्वासाने सांगतो की AI तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल. अध्यक्ष महोदय, इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे. पहिलं ते ऊसाचं टनेज होतं 60-70, 100 टनाच्या पुढे जयंतराव गेलं की नाही टनेज. आज टनेज वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट
फायदा शेतकऱ्यालाच अध्यक्ष महोदय होणार आहे. म्हणजे 100च्या पुढे पार 145 बरोबर आहे, पण सांगताना एकदम 145 म्हणल्यानंतर ते म्हणतील आहे ना दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय, म्हणून म्हणलं 100च्या पुढे. हे तुम्हाला माहिती आहे, बाकीच्यांना नाही ना माहिती. अध्यक्ष महोदय, सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे, त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाटते, परंतु आम्ही विचारपूर्वक 45 लाख 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही, एआयचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीने हाही महत्वाचा निर्णय. आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की करोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी ढासळलेली होती, फक्त कृषी क्षेत्राने त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं. हे आम्ही अध्यक्ष महोदय कदापि विसरू शकत नाही. आणि म्हणूनच शेतकरी, शेती आणि राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणूनच हा अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी 9,700 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली. अध्यक्ष महोदय, ही आज अर्थसंकल्प आहे. आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील पुढे जुलैमध्ये येतील, पुन्हा डिसेंबरमध्ये येतील. त्यावेळेस आम्हाला जिथं वाटेल, काही जण म्हणले अरे इथं तरतूदच केली नाही. अरे ती तरतूद जरी आता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे, दिवाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे. नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार, कसं तुम्ही मुद्दे काढणार, त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती. म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे. कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये, विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजननी पण त्या ठिकाणी करून घेऊ नये. अध्यक्ष महोदय, आज 9,700 कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं, जसं $5 ट्रिलियन करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे, विजन आहे, तसं आमचं राज्याचं $1 ट्रिलियन करण्याचं स्वप्न आहे. आणि विकसित भारत, विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मोठा राहणार आहे. अध्यक्ष महोदय, मला खूप सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दिलं नाही सरकारने. मी सुरुवातीला सांगितलं 8.7% कृषीचा विकास दर गेला. आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो, मगाशीच प्रश्न उत्तरामध्ये झालं. सोयाबीन खरेदी, अध्यक्ष महोदय, देशात सर्वाधिक विक्रमी 11,21,000 मेट्रिक टन खरेदी. आजपर्यंत कुठल्या राज्यांनी देशात एवढी खरेदी केली नव्हती. एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि NCCF द्वारे केलेली. 5,092 कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिले. 5,092 कोटी. धान खरेदी करता 1,380 कोटी रुपये अध्यक्ष महोदय त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कांदा खरेदीला 350 कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं. अध्यक्ष महोदय, दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो, आतापर्यंत आम्ही 1,000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांचे प्रस्ताव आले तर 300 कोटी देणार आहेत. 1,300 कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये 2 पैसे त्यांना अधिकचे मिळावे कुठल्या सरकारने केलेलं होतं. 5 रुपये लिटरला जास्त द्यायचं. अध्यक्ष महोदय, हे शेतकऱ्यांच्या करताच्या ठिकाणी केलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही 6,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. अध्यक्ष महोदय, मोफत विजेच्या करता 17,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले. नमो शेतकरी अभियान 6,060 कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय. कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर पंप 150 कोटी रुपयाची योजना आहे. ते संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे. पोखरा 2.0 350 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो. स्मार्ट करता 310 कोटी रुपये देतो. मॅग्नेट करता 260 कोटी रुपये देतोय. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्पमुदत, त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च 1,550 कोटी रुपये आम्ही करतो. आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष महोदय हा सगळा खटाटोप आहे. आणि त्याचा फायदा आता काही जण
स्वतःच्या जिल्हा बँका चांगल्या चालवत नाही त्यांना बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे. कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात तर इतर कोण, आणि त्यांची नावं काढा, सगळे बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी एक सांगू इच्छितो, आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिरायत भागातला असेल, बागायती भागातला असेल, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल, शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मागे हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील. ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ, त्यांची मदत घेऊ, अमित भाईंची मदत घेऊ, मोदी साहेबांची मदत घेऊ. परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची वेळ अध्यक्ष महोदय हे सरकार येऊन देणार नाही. मोदी साहेबांची मदत घेऊ. अरे बाबा थांब ना बाबा, थांब. हे पण घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. जरा तुम्ही अध्यक्ष महोदय, जसं शेतीला आम्ही महत्व दिलं, मी मगाशी सांगितलं, शेतीबरोबर उद्योग याला पण आम्ही 5 ज्या महत्वाचे आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय आम्ही केला. स्वतः मुख्यमंत्री महोदय दावोसला गेलेले होते. 15,72,654 कोटीची गुंतवणूक होणार आहे. काही चेष्टा करतात की एवढे पैसे येणार, एवढी गुंतवणूक होणार. आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू होतात, 100% गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही. कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात, परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो, त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते, रोजगार निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे. आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत, हे तर क्लिअर सत्य आहे. अध्यक्ष महोदय, आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असता हे यांना कळत नाही का? त्याच्यामध्ये मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येते, त्याचे आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि या पुढील 5 वर्षामध्ये आमचं विजन आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही टार्गेट ठेवलेले, आम्ही उद्दिष्ट ठेवलेले, नेहमी मोठी त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवली पाहिजेत. साधारण 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात आणि 50 लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट या महायुतीच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्या दृष्टिकोनातनं जिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो. नवउद्यमींची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे, केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला बळ देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही करतोय. काही सन्माननीय सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, अलीकडं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेड कार्पेट टाकतो. कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात, त्यावेळेस थोडंसं उद्योगपती इकडे तिकडे करतात. तरी पण आपल्या राज्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक चांगलं राज्य म्हणून जगामध्ये, देशामध्ये आपल्या राज्याची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि मी अगोदर स्पष्ट केलेले की आपण राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अव्वल आहे. परकीय गुंतवणूक आपल्या भागातले उद्योग बाहेर जाऊ नये याची पण पूर्ण दक्षता आम्ही घेतोय. त्यामुळं कुणी अधिक चिंता करण्याचं कारण नाही. पण विरोधकांच्याही लक्षात एखादी गोष्ट गंभीर आली आणि ती राज्याच्या हिताची असली तर केव्हाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना आम्हाला कोणाला सांगा, आम्ही ताबडतोब ते राज्याचं हित म्हणून त्याच्यात विरोधाला विरोध न करता राज्याचं भलं होत असताना आम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच विचार त्या ठिकाणी करू. ही पण गोष्ट मी या निमित्तानं सांगतो. अध्यक्ष महोदय, राज्याचा विकास दर आता 7.5% असताना $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न कसं पूर्ण होईल असं पण काही सन्माननीय सदस्यांनी विचारलं. मी मुद्दाम त्यांना लक्षात आणून देतो, सरकारने राज्यापुढे ठेवलेलं हे जे काही उद्दिष्ट आहे ते सरकार नेहमी तुम्ही प्रशासनाला आम्ही टार्गेट देतो. जसं आता मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा एक आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता. तो कार्यक्रम हातामध्ये घेतला म्हणून प्रशासन कामाला लागलं, त्यांच्या स्पर्धा लावली, त्याच्यामुळे चढाओढ सुरुवात झाली. अध्यक्ष महोदय, खेळात जसं स्पर्धा असते
तशा पद्धतीनं राज्यामध्ये देखील स्पर्धा असते आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाला सतत कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करत असतो। त्यांना कुठंतरी आमच्या डोळ्यासमोरचं जे विजन आहे त्याच्यातनं त्यांना उद्दिष्ट देत असतो की बाबा तुमचं ह्या वेळेचं उद्दिष्ट इतकं राहणार आहे आणि त्या पद्धतीनं ती यंत्रणा काम करत असते। दुसरा भाग म्हणजे राज्याचा गाडा चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न त्या ठिकाणी बघायची असतात। बारकी स्वप्न बघून काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय? त्याच्यामध्ये स्वप्न मोठी बघितली पाहिजे आणि तो स्वप्न नुसती बघून चालत नाही, त्या स्वप्नांचा पाठपुरावा देखील करायचा असतो। सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय ह्याच्याकरता राजकीय इच्छाशक्ती पूर्ण ताकदीने उभी करायची असते आणि ती राजकीय शक्ती पूर्ण ताकदीने उभी करण्याची ताकद या महायुतीच्या सरकारमध्ये आहे। हे राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवाला आपल्याकडे सर्वांच्याकडे तो आलेला आहे। महाराष्ट्राचा जीएसडीपी त्यामध्ये वाढीचा दर सरासरी 12% आसपास आहे। मागील 5 वर्षामध्ये मला सभागृहाला सांगायचं की जवळपास 20 लाख कोटींनी व्याजामध्ये वाढ झालेली आहे। राज्याचा जीएसडीपी साधारण दरवर्षी 10% वाढतो, परंतु यावेळेस तो नॉमिनल ग्रोथ रेट कसा जास्तीचा होईल अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनो आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या जलद आर्थिक विकास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे। त्यासाठी जिल्हा हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याची भूमिका आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हा वार्षिक योजने देखील अध्यक्ष महोदय आम्ही मोठी त्या ठिकाणी वाढ केलेली आहे। आज थोडी टीका सहन करूनही आम्ही राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवतो, म्हणूनच रस्ते बांधणीला आम्ही प्राधान्य दिलेले आहे, ज्याचा उल्लेख मी अर्थसंकल्पामध्ये देखील केलेला आहे। वाढवण बंदरासारख्या महाकाय प्रकल्पांना राज्याची कंबर त्या ठिकाणी कसलेली आहे, तिथं आम्ही उत्तम पद्धतीचं एअरपोर्ट करतोय। अध्यक्ष महोदय परवा मुख्यमंत्री आणि आमची काही चर्चा झाली, काही जगातल्या देशामध्ये पोर्ट पूर्णपणे एअरपोर्ट हे समुद्रात करतात, आपल्याकडे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही नियम आहेत, परंतु अध्यक्ष महोदय काही एअरपोर्ट 3 धावपट्ट्यात तुम्ही पण त्या दिवशी बघितलं, एका 3-3.5 हजार एकरात 3 समुद्रात पूर्ण समुद्रात। अध्यक्ष महोदय काळानुरूप इतर देश जर वेगळे काही निर्णय घेत असतील आणि ते देशाच्या फायद्याचे असतील आणि त्याच्यातनं पर्यावरणाचा समतोल साधता येत असेल तर तशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला देखील कराव्या लागतील, अर्थात सगळ्या नियमांचं पालन करून पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी साधून। अध्यक्ष महोदय या वाढवण बंदराला लाखो रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी होते, लाखो रोजगार त्याच्यातनं निर्माण होणार आहे, ॲक्सिलरी व्यवसाय ह्याच्यातनं उभा राहणार आहे आणि हे बंदर जगातल्या 10 प्रमुख बंदरापैकी एक ओळखलं जाणार आहे। आपल्या जेएनपीटीच्या 3.5 पट मोठं, म्हणजे पहिल्या टप्प्यात तरी एवढं मोठं आहे। अध्यक्ष महोदय नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी मी सांगितलं होतं एप्रिल एंडला, परंतु मी कालच माहिती घेतली जून 2025 मध्ये डोमेस्टिक त्याच्यामध्ये विमान सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आणि हे सगळं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण पोर्ट उभे करतोय, राज्यातल्या महानगरात मेट्रोचं जाळं आपण उभं करतोय, उद्योगाचे वेगवेगळे क्लस्टर्स आपण त्या ठिकाणी तयार करतोय, पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे राज्यात उद्योगांना पूरक असं वातावरण अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने तयार करायचं चालवलेलं आहे आणि आपल्या राज्यात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याला प्रथम प्राधान्य विदेशी गुंतवणूकदार पण महाराष्ट्राला देत आहेत। अध्यक्ष महोदय हे जसं करत असताना एक आम्ही सामाजिक न्यायाचा म्हणून आपण सर्वांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने भारत देशाची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आपण करतोय। जोपर्यंत मागे राहिलेल्या समाज घटकांना आपण संधी देत नाही, त्यांना बळ सरकारकडनं मिळणार नाही, तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न अध्यक्ष महोदय कदापि पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या योजनांच्या करता देखील तरतुदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला। मी पेपरला वाचतो, टीव्हीला बातम्या येतात, इथं आमचं कमी केलं, कमी अजिबात तसं झालेलं नाही।
अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनेना 40% वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील समाज, धनगर, अपंग, अल्पसंख्याक यासाठी देखील भरीव तरतूद अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे. मला सांगायचंय 24-25 मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 15,893 कोटी रुपये होते आणि 25-26 मध्ये लाडकी बहीण योजना त्याच्यातली वगळून 18,698 कोटी रुपयाची तरतूद आहे. म्हणजे वाढलेली आहे ह्याच्यामध्ये कारण नसताना त्याच्यात वाढ तर 18%, त्याच्यात सगळी मिळून बघितली तर 42%, अनुसूचित जमातीमध्ये 19% वाढ आहे ते लाडक्या बहिणीची यादी वगळून आणि सगळी धरून 40% वाढ आहे. अध्यक्ष महोदय आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर 22 योजना आम्ही गौरवी समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय. दिव्यांग व्यक्तींच्यासाठी आम्ही 1526 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली. मी मगाशी जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचंय. या पद्धतीने अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय. त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका. अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणीच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव. अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे, विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी, आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते. हे तर खरं. बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते. भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही. आणि आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे काय झालं, 5 वर्ष वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना, 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले. आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत. पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला. त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे. अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे. त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा काही लिस्ट मध्ये आल्या. आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं. लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही. अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे. त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे.
परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। त्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत। हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय की योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी 1500 रुपयाचे ते जर आपण करायचं म्हटलं रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी अरे थांबा ना जरा ऐका ना, झाला ताई तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो। महसूल तुटीच्या बद्दल बरंच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोललं गेलं। महसूल तुटीबाबत सभागृहात चर्चा पण झाली। राज्याचं कर उत्पन्न कमी झालंय, महसूल तूट दिसते का? तसा अजिबात झालेलं नाहीये, कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुलामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। जीएसटी आल्यापासून अध्यक्ष महोदय आपले करदाते वाढलेत, येणाऱ्या 2 वर्षात आणखी करदाते वाढतील आणि त्यामधून उत्पन्न वाढेल। मला सभागृहाला सांगायचंय 24-25 मध्ये 3,28,000 कोटी एवढा जीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी, आयजीएसटी जमा केला होता। मागील वर्षाच्या तुलनेने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे 12%। महाराष्ट्रात जमा होणारी देश पातळीचा जीएसटीचा वाटा हा देशात जेवढा जीएसटी गोळा होतो त्याचा 16% जीएसटी एकट्या महाराष्ट्रात गोळा होतो आणि हे फार महत्वाचं आहे। 24-25 मध्ये आपण 95.20% महसूल जमा केला। अध्यक्ष महोदय, यावेळेस आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे 25-26 मध्ये 100% महसूल जमा कसा होईल आणि तोच करण्याच्या करता आम्ही नियोजनबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे। मला या निमित्तानं सभागृहाला सांगायचंय की मागील 15 वर्षात साधारण महसुली तुटीची टक्केवारी ही 1%च्या आतच आपली राहिलेली आहे।
त्याच्यामध्ये 14-15 अध्यक्ष महोदय जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस आता 14-15 मध्ये 17,79,138 स्थूल राज्याचं उत्पन्न होतं ते आता त्यावेळेस महसुली तूट 12,138 कोटीची होती म्हणजे 0.68%. पुन्हा 19-20 मध्ये तसंच झालं स्थूल उत्पन्न झालं 26,56,000चं आणि तूट झाली 17,000ची 0.64. आपण करोनामध्ये 26,56,000चं स्थूल उत्पन्न होतं 26,10,000चं आणि तूट होती 1.58ची 41,000 कोटीची. अध्यक्ष महोदय आता हे सांगतायत ना 49,39,355 कोटी रुपये आपलं स्थूल उत्पन्न आहे. तूट त्या तुलनेत फक्त 45,891 आहे. त्याच्यामुळं आपली आर्थिक आपण शिस्त यावेळेचा अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1% आत ठेवलेले आहे. तुम्ही जर टक्केवारीचं बघितलं तर जयंतराव तुम्ही हसू नका, तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे. त्याच्यामुळं 49,39,355 आपलं स्थूल उत्पन्न असताना 45,000 महसुली तूट होती. त्याच्यामध्ये साधारण 0.93 हे त्याच्यामध्ये आलेली आहे. महसुली तुटीची जी कारणं आहेत ती राज्यकोषीय तुटीसाठी सुद्धा आहेत. आपण एकंदरीत FRBM नॉर्म्स मर्यादित आहोत. आपल्याला ज्या नॉर्म्स ठरवून दिलेल्या आहेत कुठेही नॉर्म्स अध्यक्ष महोदय आजपर्यंत या राज्यांनी मोडलेले नाहीत. 25-26 मध्ये अंदाजित राजकोषीय तूट 1,36,235 कोटी रुपये आहे. ती 2.74% म्हणजे 3%च्या आतमध्ये. आणि मी सभागृहाला सांगू इच्छितो ओरिसा, महाराष्ट्र आणि गुजरात हे तीनच राज्य या 3%च्या आतमध्ये. बाकी सगळे 4%, 3.5%, 5% कशी पण आहेत म्हणजे. आणि ही तिन्ही राज्य साधारण आपल्या केंद्रीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही राज्य. गुजरात घ्या, महाराष्ट्र घ्या आणि त्या ठिकाणी ओरिसा त्या ठिकाणी घ्या. अध्यक्ष महोदय एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे ज्यावेळेस आपण करतो मागील काही वर्षाची स्थिती आपण बघितली तर अर्थसंकल्प हा सातत्याने तुटीचा त्या ठिकाणी असतो. या अर्थसंकल्पात पण मी 45,000 तूट दाखवलेली हे मी नाकारत नाही, परंतु नवीन योजनांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद न करता पुरवणी मागण्यांकडून तरतूद करण्याचा पर्याय आमच्याकडे आहे. आणि पुरवणी मागण्यावर संपूर्ण राहता अर्थसंकल्पातच भरीव तरतूद करण्याचा पर्याय आम्ही यावेळी स्वीकारलेला आहे. कारण मागं एवढ्या पुरवणी मागण्या व्हायच्या आणि मग सगळे म्हणायचे की हे काय. असं असलं तरी अध्यक्ष महोदय राज्य उत्पन्नाच्या राज्यकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3%च्या मर्यादेत ठेवण्यात आमचं सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आणि ही पण दक्षता आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय हे पण मला सभागृहाला सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्य म्हणतील तूट कमी करण्याच्या करता तुमचं काय चाललंय. मी तुटीचं समर्थन करतोय असा अर्थ कृपा करून सभासदांनी त्या ठिकाणी काढू नये. मागील 10 वर्षात राज्यकोषीय आणि महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेलेला. काही वर्ष अपवाद आहे, मी नाही म्हणत नाही. महसुली तूट कमी करण्यासाठी 2 पर्याय असतात. एक तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ केली पाहिजे आणि अनुत्पादन खर्चामध्ये त्या ठिकाणी कपात केली पाहिजे. उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केले तर गरिबांचा खिसा त्या ठिकाणी कापला जाईल. काय उत्पन्न अशी ओरड त्या ठिकाणी होते. कारण मुद्रांक शुल्क रेडी रेकनरचा बाबत याच अधिवेशनात लक्षवेधी आणली. त्याच्या उत्पन्न वाढीला अध्यक्ष महोदय मर्यादा आहे. आम्हाला जनतेला जास्त त्रास न देता आमचं उत्पन्न कसं वाढेल, काही ठिकाणी लिकेजेस असतील ते लिकेजेस कसे कमी होतील आणि कर चुकवेगिरी करतात त्यांना सगळ्यांना कराच्या प्रक्रियेमध्ये कसं आणता येईल. या राज्यात सर्व क्षेत्रात विकासाची कामं आहेत. महाकाय प्रकल्प त्या ठिकाणी आपण करतोय. विकास चक्राला गती देण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करावी लागते. राज्याच्या चांगल्या भविष्यासाठी नॉर्म्स मर्यादित राहून या आव्हानांचं सरकार यशस्वीपणे त्या ठिकाणी सामना करतंय. तेवढी ताकद आपल्या राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि हे मी सभागृहाला पण सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो. अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढल्यानंतर कर उत्पन्न वाढून राज्याची अर्थव्यवस्था आपली मजबूत होईल. त्याच्यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे असा कुठेही चुकीचा संदेश जाऊ नये.
याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। खर्चावर देखील अध्यक्ष महोदय आम्ही नियंत्रण त्या ठिकाणी ठेवतोय, काही कठोर उपाययोजना आम्ही करतोय, त्यातून तूट कमी करण्याचा आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे। कर चुकवेगिरीला आम्ही आळा घालतोय, त्याच्याकरता पावलं उचलतोय। अध्यक्ष महोदय, पूर्वी कर चुकवेगिरी केली तर त्याला अटक करण्याची तरतूद नव्हती, आता अटक करण्याची तरतूद आली। त्याने कर जर चुकवला तर, आणि अटकेची तरतूद झाल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम हा कर भरण्यावर आता लोकांचा दिसू लागलेला आहे। मुद्रांक व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, राज्य वस्तू सेवा कर याच्यात साधारण आम्ही टार्गेट ठेवलेले आहे की 15 ते 20 हजार कोटी रुपयाची वाढ कशी आपल्याला करता येतील। आणि सुदैवाने माझ्याकडे राज्य उत्पादक शुल्क पण विभाग आहे आणि जीएसटी पण आहे, त्याच्यामुळे मी तर याच्यामध्ये अतिशय काटेकोरपणे काम करणारे अध्यक्ष महोदय। आणि यापेक्षा जास्त कशी वाढ करता येईल आणि तूट कशी कमी करता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे, सरकारचा प्रयत्न राहणार आहे। अध्यक्ष महोदय, कर्जाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढलेला अशा प्रकारचा मुद्दा सातत्याने एकदम आता कोणी सांगितलं 9,32,000 कोटी, खरंय की मागच्या तुलनेमध्ये 9 लाखाचा आकडा मोठा वाटतो, परंतु माग आपलं स्थूल उत्पन्न 8,500 लाख कोटी होतं, तेव्हा आपल्यावर कर्ज 1,81,000 कोटी रुपये होतं आणि आता 49,40,000 कोटी आपलं स्थूल उत्पन्न झाल्यावर त्या प्रमाणामध्ये आपलं कर्ज वाढलंय आणि ते 20% आतमध्ये अध्यक्ष महोदय आहे। देशाच्या सर्व राज्यांचं कर्जाचं सरासरी प्रमाण त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या 28% पर्यंत आहे, परंतु आपण साधारण 17%, 18%, 18.5% ठेवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेला आहे। ही पण बाब मी या निमित्तानं लक्षात आणून देतो। आणि देशातील 3 राज्य गुजरात, ओरिसा, महाराष्ट्र यांचं कर्जाचं प्रमाण हे 20%च्या आतमध्ये आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती बाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालवल्याचं कृपा करून खोटं चित्र रंगवण्याचा प्रयत्न विरोधी सन्माननीय सदस्यांनी करू नये। त्याचा येणाऱ्या गुंतवणुकीवर थोडाफार नकळत परिणाम होतो, तो परिणाम आपल्या राज्यावर होऊन देण्याचं काम करू नये असं माझी त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे। आणि अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं एकच सांगतो की जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न 8.5 लाख कोटी होतं आणि कर्ज होतं 1,81,000 कोटी। आता ते उत्पन्न 832, 845, 848 6 पटीनं त्या ठिकाणी वाढलंय, 6 पटीनं, म्हणजे ते झालं 49,39,000 कोटी। म्हणजे जयंतराव ते समजा 18,18,90, 18,88, म्हणजे 10,80,000 कोटी कर्ज काढलं पाहिजे, तिथं आम्ही फक्त 9 लाख कोटी काढले, म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगले आहे का? नाही ते देतो, तुम्हालाही देतो, हेही देतो आणि बाकीचंही बोलतो। नाही नाही, हे क्लिअर आहे मला राज्यात। तुम्ही अमित देशमुख साहेब, कदम साहेब, तुम्ही 2 फार हुशार माणसं ह्या सभागृहात, काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सदस्य, हे क्लिअर आहे मला राज्यात। तुम्ही आणि अध्यक्ष महोदय, कदम साहेब, नाही ऐकतोय, भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी, त्याच्यावर तू नुसतं ऐकतोय। तू काय केलंय? तू फक्त ते टिकाव म्हणजे झालं, आणि टिकवण्याकरता जयंतरावांचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर। विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी, त्याच्यावर ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही। या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्याला सांगू इच्छितो, अध्यक्ष महोदय, ज्याला कुणाला पुढे जायचंय त्यांना काही प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं धाडस दाखवावंच लागतं। शिल्कीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही जण धंदा करत होते, आताच्या काळामध्ये कुठलेही राज्य घ्या, कुठलेही देश घ्या, हे त्या प्रमाणात जर कमी व्याजाने तुम्ही 1%, 2%, 3% व्याजाने तुम्हाला कर्ज जर मिळालं आणि त्याच्यातनं तुम्ही प्रकल्प उभा केला आणि तो प्रकल्प समजा आज झाला 1 लाख कोटीचा आणि 5 वर्षांनी तुमच्याकडे ते पैसे येणार होते, 5 वर्षांनी तो प्रकल्प जातो 2 लाख कोटीवर। मग आता 1 लाख कोटी रुपये, आता अटल सेतू पंतप्रधानांनीच भूमिपूजन केलं, पंतप्रधानांनीच उद्घाटन केलं। आज हा प्रकल्प इथून पुढे करायचा म्हटलं तर किती लाख कोटी मिळाला असतो? अध्यक्ष महोदय, केवळ समृद्धी महामार्ग आज झाला, काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता, आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो,
आम्हाला शेतकरी म्हणायचे नाही नाही आपल्याला विरोध करायचा आहे. मी जयंतराव आम्ही सगळेजण संभाजीनगरला त्या सभागृहात होतो. हे काही सातबारा वगैरे आणले होते. जेव्हा या महाराजांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 पटीचं 5 पट केलं, सगळे आमच्याकडनं निघून तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठाचं होणार आहे. विरोध करू नका. विकास करायचा म्हटलं तर हवेमध्ये विमानतळ होत नाही. विकास करायचं म्हटलं तर हवेतनं रस्ते होत नाही. विकास करायचं म्हटलं तर हवेत शहरं होत नाही. हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं. फार तर काही बाबतीत पाण्यावर करावं लागतं, ज्याचा उल्लेख मी आता केला. त्याच्यामुळं आपण जरी विरोधी पक्षात असलो तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या. विकास बाबतीमध्ये हातात हात घालून पुढे चला. त्या ठिकाणी कुठं आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही चूक दुरुस्त करू. मी नेहमी सांगतो अध्यक्ष महोदय, जो काम करतो ना तो चुकतो, जो कामच करत नाही तो चुकल कसा? साला कामच करत नाही कसं चुकल कसा? आता कामच केलं नाही तर चुकायचा प्रश्न आलाच नाही ना. म्हणजे मी कोणाचं बोललो नाही, मी सांगतो इन जनरल सांगतो. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच मला सगळ्यांना सांगायचं, आता एक फॅमिली असती, ते घर घ्यायला देखील फ्लॅट विकत घेतात आणि कर्ज काढून घर करतात, कर्ज काढून कार विकत घेतात, परंतु त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नातनं दरवर्षी त्यांचं रिपेमेंट करत असतात. ते घर घ्यायला देखील फ्लॅट विकत घेतात. त्यांनी जर ठरवलं नवीन फॅमिलीनं की बाबा मी आता नोकरी लागली, ज्यावेळेस माझी गाडीची पूर्ण किंमत एक 20 लाखाची आहे ती साठल्यावर आणि माझं घर 80 लाखाचं आहे ते साठल्यावर मी ती फार म्हातारा होईल. 1 कोटी साठायला आणि त्याची किंमत ते 1 लाखाची किंमत होईल जवळपास 5 वर्षामध्ये. अध्यक्ष महोदय, किंमत दुप्पट होती. गणित आहे. 5 वर्षात दुप्पट होती, 10 वर्षात चौपट होती. त्याच्यामुळं असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. कुठं काही चुकत असेल तर आपल्या सुपीक कल्पना काही असेल तर ती सांगा, ती आत्मसात त्या ठिकाणी करू. सुपीक डोक्यातनं तयार झालेली कल्पना. आणि आणखी कुठं काही चुकत असेल तर आपल्या काय कल्पना काही असेल तर ती सांगा, ती आत्मसात सातारा झाल्यावर ते सुपीक डोक्यातनं तयार झालेली कल्पना. सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यातनं आमचा रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे, उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातून अर्थव्यवस्थेला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न आहे. हे पण मी सभागृहाला या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि मी हे पण सांगतो, सर्व नियमांचं मर्यादेचं पालन करून महाराष्ट्राचे सर्व जनतेने आम्ही खात्री बाळगावी. मी आपल्याला एक गोष्ट जरूर सांगतो, त्या कर्जाचं प्रमाण किती असावं, केंद्र शासनाने काही नियम केलेले आहेत, त्या नियमात घालून दिलेल्या मर्यादेतच कर्ज घ्यावं लागतं. या मर्यादेत कर्ज घेतलं तरच राज्याचं पतमानांकन टिकून राहतं. नाहीतर अध्यक्ष महोदय कर्जच कोणी देत नाही. तुम्हाला परवानगी असेल तरच कर्ज मिळतं. आणखी एक गोष्ट मी सभागृहाला मुद्दाम सांगतो, कर्जांच्या निव्वळ आकड्यांच्या पेक्षा कर्जफेड करण्याची राज्याची क्षमता आहे का? कर्जाचा वापर 2 गोष्टी विचारात होण्याची आवश्यकता आहे. ते म्हणजे भांडवली खर्च आणि गुंतवणुकीत वाढ करण्याच्यासाठी केलेला. त्यामुळे आम्ही महसुलात अनुषंगाने वाढ करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने मुख्यमंत्र्यांना आमचा हाच प्रयत्न असतो, काढलेलं कर्ज हे भांडवली खर्चामध्ये कसं आपल्याला करता येईल. आणि रिझर्व्ह बँक, हेही ऐकून घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्याचा रिस्क अनालिसिस हा अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हे सुदृढ आर्थिक निर्देशांकाचं पालन करणारं राज्य आहे. त्याच्यामध्ये हेल्दी फिस्कल इंडिकेटर्स हे जे आहेत ते फार आपले चांगले आहेत आणि त्याचा आपण विचार सगळ्यांनी केला पाहिजे. त्यांनी खरोखरीच आपल्या महाराष्ट्राला एक सदृढ राज्य म्हणून त्याच्यामध्ये आपला उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, व्याजाचं प्रदान देखील करत असताना आपण त्याच्यामध्ये मागील काही वर्षात आपण मेट्रो आणि इतर महत्वाचे रस्ते प्रकल्प ह्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक केली. त्याच्यामुळे आपल्या स्थूल उत्पन्नामध्ये वाढ होण्याच्या मदत झालेली. 49 लाख कोटी कशामुळे झाले हे बघितलं तर एकूण कर्जातील वाढ म्हणजे राज्य कर्जाच्या खाईत गेले असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी
असं म्हणणाऱ्यांना तुमच्या काळात वाढलेल्या कर्जाचा देखील आधी विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे, हे पण मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, मागील 15 वर्षात व्याज प्रदानाची महसुलीची जमीनची टक्केवारी जर काढली तर जयंतराव, तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून तुमचं नाव घेतोय, महसुली जमा 1,21,286 कोटी रुपये होती आपल्या सुरुवातीच्या काळात आणि व्याज प्रदान आपण करत होतो 17,500 रुपये. आता आपलं उत्पन्न महसुली जमा झाले 5,60,964 कोटी आणि व्याज प्रदान करतोय आपण 64,000. त्या पहिल्या वर्षात तुमच्या काळात 14.43 व्याज प्रदान महसुलीच्या जमीनची टक्केवारी होती परत करायची 14%. आता आमच्या काळामध्ये 25-26 ला ती आली आहे 11.5%. म्हणजे तिथं देखील म्हणजे आपलं महसुली जमा पण आपली त्या मानाने चांगली वाढलेली आहे 5,60,964 कोटीची. तिथं पण कुठली तशी अडचण नाहीये. अध्यक्ष महोदय, राज्यांना अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून केंद्र सरकार पण राज्याला मदत करते, हे मला सभागृहाला सांगायचंय. केंद्र सरकारने 2021 पासून भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. अध्यक्ष महोदय, योजना काय? खरं तर खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला, पण त्या 10 वर्षात पण त्यांनी ही योजना आणलेली नव्हती. ही योजना अशी आहे की राज्यांना 50 वर्ष मुदतीचं बिनव्याजी कर्ज द्यायचं. कोण देणार? केंद्र सरकार. 24-25 मध्ये मी आता अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरू ठेवलेली आहे आणि या योजनेअंतर्गत मार्च अखेर मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 12,000 कोटी रुपये आम्हाला बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं कसे प्राप्त होतील. कारण ते 50 वर्षांनी 12,000 द्यायचे. त्या 12,000चं आम्ही काय करणार? पर्यटन स्थळाचा विकास करणार, आम्ही त्याच्यातनं रस्ते करणार, आम्ही त्याच्यातनं मेडिकल कॉलेज बांधणार, आम्ही त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारतीची बांधकामं करणार, पाणी पुरवठा योजना करणार, नागरिक सुविधांची कामं करणार. या भांडवली खर्चाची कामं आम्ही करणार. द्यायचेत कधी? 50 वर्षांनी. अध्यक्ष महोदय, ते 12,000 त्यावेळेस काही कोटी रुपये होती, पण आपल्याला त्यावेळेस द्यायचे फक्त 12,000च. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, केंद्राने ही योजना आणली नसती तर राज्यावर व्याज प्रदानाचं दायित्व वाढलं असतं. त्यामुळे केंद्र सरकारला, मोदी साहेबांना, त्यांच्या सरकारला मी मनापासून त्यांचा धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि ही योजना 2020-21 पासून केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. भांडवली खर्चात वाढ करणं तोच सूत्र ठेवून महाराष्ट्र देखील त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळं हे कर्ज घेतलं तर उलट महाराष्ट्राचा त्याचा फायदाच आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये टॅक्स जीडीपीचं प्रमाण ते पण मी आता सांगून तुमचा वेळ घेत नाही. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये काही विभागांना झुकतं माप दिलं. सारखं मागे देखील मी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असायचो, राष्ट्रवादीला जास्त पैसे दिले, काँग्रेसला कमी दिले. नाही असू द्या ना, पण ते विरोधक असलं की ते बोलावंच लागतं ना. म्हणून आता तुम्ही बोलला, तुम्ही पण बोलला, भाजपला इतके एक जे बोलले ते त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही विभागांना निधी देताना चुकतं माप दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. मी काही उदाहरणं देतो. अध्यक्ष महोदय, आता वित्त विभाग माझ्याकडे आहे. अर्थसंकल्पात मी तरतूद किती केली? 1,84,227 कोटी. निवृत्ती वेतन, व्याज आणि कर्जाकरता किती जातात? 1,78,074 कोटी रुपये. म्हणजे 6,000 कोटी रुपये फक्त वित्त विभागाकडे राहतात. नियोजनला 34,900 कोटीची रुपये तरतूद केली. जिल्हा वार्षिक योजनेला गेले 20,165 कोटी. रोजगार हमीला 5,170 कोटी. डोंगरी विकासाला पैसे गेले, स्थानिक विकास आमदार निधीला पैसे गेले, सगळे मिळून 27,790 कोटी गेले. अध्यक्ष महोदय, विभागाला पैसे गेले म्हणजे त्या मंत्र्याला ते खर्च करता येतात अशातला भाग नाही. ते पैसे त्या हेडखाली त्या ठिकाणी जातात. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे, आता आदिती इथं नाहीये, परंतु ते पैसे महिला बाल विकासला दिसतात. किंवा नमो, हे 6,060 कोटी रुपये आम्ही देतो वर्षाला, ते पैसे कृषीला दिसतात. परंतु ते पैसे महिला बाल विकासाला दिसतात.
किंवा नमो आता हे आमदार निधीचं कुठं आलं? अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं अशा पद्धतीचा गैरसमज अध्यक्ष महोदय, जयंतराव सन्माननीय सदस्य, तुम्ही सिडको आणि म्हाडाला शासनाकडून हमी देण्यात आली का? सिडको आणि म्हाडाला शासनाकडून हमी देण्यात आलेली नाही. सिडको आणि म्हाडाला शासनाकडून, पण MSRDCला आणि MMRDAला ह्याला हमी दिलेली. MMRDAचे पैसे MMRDAला दिली 60,000 कोटीची, अर्थात ते पैसे त्यांच्यातच ते उभे करतात आणि त्याच्यातून त्याची परतफेड होते. परंतु सध्या त्यांना ताबडतोब पैशाची गरज होते, प्रकल्प हातामध्ये होते. MMRDAला दिली 60,000 कोटीची, अर्थात ते पैसे त्यांच्यातच ते उभे करतात आणि त्यामध्ये MSRDCला पण 33,640 कोटी रुपयाची हमी दिलेली आहे. आणि एकंदरीतच या शासन हमी बाबत येलो बुक तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये ती दर्शवलेली आहे, हे पण आपल्या लक्षात येईल. मला आपल्याला एक सांगायचंय, आता काही जणांनी सांगितलं की शिवसेनेला पैसे त्या ठिकाणी आमच्या बाजूला कमी आले. MMRDAला आज 1,22,000 कोटीचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत आणि MSRDCला 2,22,000 कोटीचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. 3,44,000 कोटीचे प्रकल्प मान्य असून अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावरती आहेत. आता तसं जर बघितलं तर मग हेही पैसे 3,44,000 हमी दिली ना, असं काय करताय? राज्य सरकारने हमी दिली ना, म्हणजे नाही पण रिफ्लेक्ट होते ना, असं काय करता? बरोबर काय बरोबर हमी दिली ना, असं काय करताय? राज्य सरकारने हमी दिली ना. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच अनुशेषाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही जरी आता बंधन नसलं तरी साधारण जो रेशो आहे तो ठेवून मराठवाडा विदर्भ याला कुठलं कमी काही पडणार नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, नदी जोड असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, या सगळ्यातनं अशा पद्धतीनं आपण त्या भागाला मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीतच मला सभागृहाला हे पण सांगायचंय की उद्योग क्षेत्रामध्ये देखील आता भास्करराव, सन्मानित सदस्य भास्करराव आणि सन्मानित सदस्य जयंतरावांनी काढलेलं होतं की बाबा आपला उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर कमी झालाय. तसं झालं नाही. आपल्या इथं ह्याच्या उद्योग क्षेत्राच्या वृद्धी दरात देखील पुढील काळात वाढ झालेली त्या ठिकाणी दिसते. आपला 2021ला -4 तसं झालं नाही नाही आहे, परंतु आपण पुढे ते कसं चाललेलं आहे ते मला सांगायचं. पुढील काळात वाढ झालेली त्या ठिकाणी दिसते. आपला 2021ला -4 नाही आहे, परंतु आपण पुढे आणि ते मला सांगायचं. आणि सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, आकडेवारी बघितली तर वीज, वायू, पाणी पुरवठा आणि खाणकाम या क्षेत्रात राज्याचा वृद्धी दर देशाच्या वृद्धी दरापेक्षा जास्त आहे. आणि जसं जसं आपलं गडचिरोलीच्या संदर्भातले आता आपले लिलाव निघतायत, ते झाल्यानंतर अजून आपली परिस्थिती त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने होईल. वस्तू व निर्माण बांधकाम क्षेत्रात वृद्धी दर वाढवण्याच्या करता उद्योगांना यावेळी जाणीवपूर्वक सरकारने 6,400 कोटी रुपयाची प्रोत्साहन ची गरज लक्षामध्ये करून अर्थसंकल्पात तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर एकंदरीतच सेवा क्षेत्राचा पण मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी काढलेला होता, परंतु एकंदरीत जगातच स्लोडाऊन आहे, देशात स्लोडाऊन आहे, राज्यात पण काही प्रमाणामध्ये आहे, परंतु तरी देखील आपला भारताचा वृद्धी दर सेवा क्षेत्राचा जो आहे तो 24-25 मध्ये 7.3 होता आणि महाराष्ट्राचा वृद्धी दर 7.8 आहे त्या ठिकाणी आहे. त्याच्यावर तो कसा जास्तीचा राहील त्याचबद्दलचा प्रयत्न हे सरकार त्या ठिकाणी करतंय. एकंदरीतच दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मात्र मी तुमच्या मताशी सहमत आहे, कारण 6 जिल्हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या 6 प्रमुख जिल्ह्यातच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वाटा 60% आणि बाकीच्या 24 जिल्ह्यात देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा ते कमी आहे.
हे मान्य आहे, परंतु ते पूर्ववत आणण्याच्या करता आम्ही दरडोई उत्पन्नात वाढ करण्याच्या करता कृषी क्षेत्राला स्मार्ट, नंतर पोखरात 2.0, पाणी पुरवठ्याकरता विविध नदी जोड प्रकल्प, दळणवळणासाठी शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग, गडचिरोलीला स्टील हब, विमानतळ विकास, जेटी विकास असे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले आणि यंदा डीपीसीला पण 20,165 कोटीची तरतूद केली. 2,000 कोटीनं डीपीडीसीचा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाहीये, तर कमी विकसित जिल्ह्यांमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी अनेक प्रकारच्या सवलती ह्या देण्याचा कटाक्षाने राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आर्थिक सल्लागार समितीनं देखील शिफारसी केल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीचं काम आम्ही आता मित्रा म्हणून एक संस्था काढलेली आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या महास्ट्राईड प्रकल्पाद्वारे देखील या जिल्ह्यांना अधिकचं कसं मित्रा म्हणून एक संस्था काढलेली आहे. जागतिक मागं होती, आता त्याच्यामध्ये थोडस काही लोक बदलले त्याच्यात. जिल्ह्यांना अधिकचं कसं स्थूल उत्पन्नाचा जिल्ह्याचा वाटा मी त्या ठिकाणी सांगितलं. काही लोक बदलले त्याच्यात. अध्यक्ष महोदय, काही मी सभागृहाला ही पण गोष्ट सांगू इच्छितो की काही जे प्रकल्प आहेत, वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प, हा कुणाला फायदा होतोय? नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना. दमणगंगा एकदरी गोदावरी नदी प्रकल्प मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या मराठवाड्यातील दुष्काळी क्षेत्राला. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका, पालघर जिल्ह्यातला मोखाडा, मराठवाड्यातलं जायकवाडी धरण क्षेत्र या भागाला त्याचा फायदा होतो. म्हणजे हे प्रकल्प हजारो कोटी रुपयाचे आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस खरोखरीच ज्या भागाला मदतीची गरज होती तिथंच प्राधान्याने हे प्रकल्पाला आम्ही गती द्यायचा प्रयत्न करतोय. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्हा. कोकण, उल्हास खोरे आणि वैतरणा खोरे गोदावरी खोरे नदी जोड, उल्हास खोरे आणि वैतरणा खोरेला याचा फायदा होतोय. कोकण ते कोकण, तुम्ही नेहमी म्हणता कोकणला, आणि खरंय त्याच्यामुळे उत्तरेकडील कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास खोरं, तसेच दक्षिणेकडील शास्त्री, मुचकुंदी व कोंदवली खोरं याचा कोकण ते कोकण ह्या प्रकल्पाला त्याचा फायदा होतोय. वाढवण प्रकल्पाचा पालघर आणि ठाणे, नाशिक त्याला त्याचा फायदा होतो. शक्ती मार्गाचा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना त्या ठिकाणी फायदा होतोय. अध्यक्ष महोदय, अशी पण टीका सन्माननीय सदस्यांनी केली की तुम्ही वेगवेगळी महामंडळं काढली परंतु त्यांना निधी दिला नाही. अध्यक्ष महोदय, महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, हे वेगवेगळी जी काही संस्था काढल्यात त्यांना निधी देण्याच्या बद्दलचा कटाक्षाने राज्य सरकारने प्रयत्न केलेला आहे आणि हे सरकार सामाजिक घटकांच्या सर्वच महामंडळांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे. चालू वर्षात देखील या सगळ्यांना पुरेशी आर्थिक तरतूद त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याबद्दल कृपा करून कोणी गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नये. त्याचबरोबर करा निरा योजनेकरता देखील पाणी उपलब्धतेच्या योजनेच्या पर्यायाचा प्राथमिक आराखडा महामंडळाकडे प्रस्ताव आलेला आहे. 2 पर्याय आहेत. हे प्रकल्प नियोजनाबाबत 3 पर्याय सादर केलेले आहेत. त्याची छाननी करून कृष्णा पाणी तंटा लवादाची बंधनं विचारात घेऊन आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्यायासह प्रस्ताव सादर करण्याबाबत महामंडळाला सूचना दिलेल्या आहेत. मंत्री महोदयांनी पण तसं खाली आदेश दिलेले आहेत. मालवणच्या बद्दल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा बर्थडे बॉय तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता. त्याच्यामध्ये साधारण राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण 60 फुटी उंचीचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचं काम लवकरच पूर्ण करतोय. महाराष्ट्र शासनातर्फे तो लोकार्पण करण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टील आणि माइल्ड स्टीलच्या सांगाड्यावर तो आपण उभा करतोय. ब्राजच्या पुतळ्याचं काम ITI मुंबई येथे तज्ञांच्या तपासणीत सुरू आहे. पुतळा चिरकाल टिकेल अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे
आणि सदर बांधकाम साहित्याची तपासणी देखील त्रयस्थ संस्थेकडनं करण्यात येते. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर सुबक प्रदीर्घ काळ टिकाऊ उत्कृष्ट दर्जाचं स्मारक सर्वसामान्य जनतेला सदैव प्रेरणादायी ठरेल, अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपण ते निर्माण करतोय. आणि त्याच्यात पहिलं मुख्यमंत्र्यांनी ते 100 दिवसात घेतलं होतं, परंतु घाई होईल म्हणून थोडं आपण त्याला मला वाटतं वेळ वाढवून दिलेला आहे या प्रकल्पाला. त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये विजयसिंह पंडितनं एक प्रश्न उपस्थित केलेला होता की तिथल्या विमानतळाचा. मी आजच त्याच्याबद्दल बोललेलो आहे. साधारण मी सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी बीड यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. भूसंपादन आणि राज्य केंद्र शासनाच्या विविध मंजुऱ्या याबाबत वेगाने त्या ठिकाणी काम करण्यात येईल. आणि बीडला काही झालं तरी मुख्यमंत्र्यांचा दोन्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न तिथं विमानतळ किमान 3 किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करतो, जेणेकरून त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा बीड सारख्या जिल्ह्याला निश्चितपणे होईल. दिल्लीत पण मध्ये एक कार्यक्रम होता. मी आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब त्याला होतो. त्या अर्थसंकल्पात उल्लेख नसलेला गोष्ट आहे म्हणून मी ते निदर्शनास आणू इच्छितो की दिल्लीत जे मराठी साहित्य संमेलन झालंय त्यात नवी दिल्लीत राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या करता एकत्र जमण्याच्या करता किंवा स्नेहमेळावे साजरे करण्याकरता सांस्कृतिक भवन उभारण्याचा संकल्प आम्ही बोलून दाखवला. मुख्यमंत्री महोदय तो आपण या उत्तरामध्ये आम्ही आता त्या दृष्टीने कारवाई करण्याची आश्वासनाची आम्ही नक्कीच पूर्तता त्या ठिकाणी करू. तसंच क्रांतीवीर नानासाहेब पाटलांचं स्मारक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकार स्थापन करणारे क्रांतीवीर नानासाहेब पाटील यांच्या जयंतीचे क्रांतीवीर चुकून मी म्हटलं क्रांतिसिंह हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना त्यांनी लढा दिलाय. स्वातंत्र्य काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी भाग घेतला. बीड मधून लोकसभेवर ते निवडून गेले. अशा या क्रांतिकारी व्यक्तिमत्वाच्या स्वातंत्र्य सेनानींचे त्यांच्या कर्तृत्वाला साजेचं स्मारक बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी उभारण्यात येईल. हे पण मी या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय बहे स्मारक तालुका वाळवा त्याच्यामध्ये बहे त्याच्या संदर्भात चर्चा करून तिथल्या लोकांची मागणी जे काही चर्चा करून कुठं पुढं स्मारक तालुका वाळवा. अध्यक्ष महोदय बीडला आता विमानतळ करतोय. अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प मांडण्यामागची माझी भूमिका मी स्पष्ट केलेली होती की सन्माननीय सदस्यांनी काही उत्तर द्यायचा पण प्रयत्न केला, पण काही खूप सदस्यांनी 76-75 सदस्य होते. काही मुद्दे आवश्यक ते बाबतीत त्यांचं म्हणणं पत्र देऊन त्यांनी मला कळवावं. त्यांच्या मतदारसंघातील समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही लोक आणि महायुतीचं सरकार निश्चित करेल. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की आपण मतभेद विसरून एक होऊन महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात नंबर 1 वर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. एकंदरीतच वेगवेगळीची उत्तरं वेगवेगळ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. खूप जणांनी भास्करराव सन्मानित सदस्य भास्करराव, जयंतराव, नानाभाऊ वडेट्टीवार या पुरंदरच्या पुणे विमानतळाच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठली पण अडचण येणार नाही आणि स्वतः पुरंदरच्या पुणे विमानतळा त्याच्या संदर्भामध्ये निधीची कमतरता त्या ठिकाणी पडून दिली जाणार नाही. अध्यक्ष महोदय या वडेट्टीवारचा व्यास मान्यवरांनी एकेकाळी सरकारमध्ये होतो त्याच्यामध्ये अनेक मान्यवर होते, परंतु बोलत असताना कश्ती डुबी लेकिन पाणी कम था असंही काहींनी सांगितलं. आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं आहे, त्याला मी काय करू? त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे. एकेकाळी माझ्या सोबत असणाऱ्या सन्मान्य सदस्य भास्करराव, सन्मान्य सदस्य जयंतराव, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले साहेब, सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना मला सांगायचंय एकेकाळी तुम्ही माझ्या बरोबर होता. सर्व मान्यवर माझ्या अर्थसंकल्पातल्या त्रुटी काढत आहेत. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, ठीक आहे, तो त्रुटी काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कमजोरिया मत खोज, तुम्ही माझ्या बरोबर होता. सर्व मान्यवर माझ्या अर्थसंकल्प मुझमे मेरे दोस्त, कमजोरिया मत खोज मुझमे मेरे दोस्त.
एक तू भी शामिल है मेरी कमजोरी में, हे बी याद रखना. जयंतराव, आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं. संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत. एकनाथरावांना तुमच्या सगळं तुमच्यासाठी आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं. त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही, एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलो नाही, एकनाथराव शिंदेना पण आम्ही विसरलेलो नाहीये. हे सगळेजण तुम्हाला मी सांगतो, कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. असे आमचे एकनाथराव शिंदे आहेत. आणि खरं तर तुम्हाला मी सांगतो, कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा त्या संस्थांनी दिला पुरस्कार. कोण देतो तेही विसरला का हो इतक्या कमी दिवसात? देव संस्थांनी. आणि खरं तर त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय. परंतु पुरस्कार कोण अहिल्यादेवींचं सांगितलं, सभागृहातच सांगितलं. स्वतः राम शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. राम शिंदे सांगतील तशा प्रकारे सगळं काम चालतं. सभापती महोदय म्हणजे ते सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा तुम्ही सारखा उल्लेख केला. मी दोनच ओळी ऐकवतो. ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, असं संत तुकारामांचे विचार आहेत. आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे, त्यामुळं निर्भयाने आमची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. वस्तुस्थिती स्वीकारून राज्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा मनापासूनचा आहे. जी आश्वासनं पूर्ण करता येतील सांगितलं ना अहो, पुण्याकरता जो विमानतळ करायचा आहे, उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या विमानतळाची जागा केंद्र सरकारच्या विभागांनी फायनल केलेली आहे. तिथं विमानतळ जेवढा जलद गतीनं पूर्ण करता येईल तो करण्याचा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा मानस आहे. तिथं विमानतळ त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, एकंदरीतच योजना वगैरे बंद करणार वगैरे असं काही आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही. ज्या योजना चालू ठेवणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणारच. भास्करराव, तुम्ही सुरुवातीला भाषणात वृक्षदादा आता रसिक झाले असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. परंतु माझ्या डोळ्यावर झापडं नसून माझा व्यापक दृष्टिकोन आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये स्वच्छ कोकणचा अर्थसंकल्प एकंदरीत मांडण्याच्या करता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आम्ही साकल्याने विचार करतोय. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. कोकणला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी करू, कारण कोकणनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. मला वाटतं सन्माननीय सदस्य भास्करराव सोडले तर सर्व सन्माननीय सदस्य महायुतीचेच त्या भागातून निवडून आलेले सगळे. तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे निवडून आले म्हणून नाही, राज्याला मी नेहमीच सांगतो की कोकणला इतर भागाला मिळतं तसं कोकणला दिलं जात नाही. इतर भागाला सोयाबीनला मिळतं, कापसाला मिळतं, अनेक गोष्टीला त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळे आपण अनेक सन्माननीय सदस्यांनी त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन, राज्याच्या विकासासाठी पाठीशी असल्यानं तुम्ही सगळेजण एक आम्हाला नवीन ऊर्जा मिळते. अथक प्रयत्नांनी आपण सर्वांचं सहकार्य घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर त्या ठिकाणी नेण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि नक्कीच तो पूर्तीस जाईल याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते हैं, तमन्ना झूठ है तो बहाने निकल आते. आमची तमन्ना म्हणजे इच्छा खरी आहे, त्यामुळं यातून आम्ही नक्कीच मार्ग काढू त्या आणि विकास चक्राला गती त्या ठिकाणी देऊ. आम्ही यशस्वी होऊ, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही हे मी सभागृहाला या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अपेक्षेने महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे
त्या विश्वासाला अध्यक्ष महोदय आम्ही कदापि तडा जाऊन देणार नाही. त्यांना कुठेही आम्ही अंतर त्यांच्यात आणि आमच्यात पडू देणार नाही. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही त्यांच्यातलं आणि आमच्यातलं अंतर हे अतिशय कमी जे निवडणुकीच्या काळात होतं तेच प्रत्येक निवडणुकीच्या काळात राहील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अर्थसंकल्पावरील चर्चा समाप्त झाली आहे. सर्वसाधारण चर्चेत भास्करराव याच्यात राईट टू रिप्लाय नाही, सर्वसाधारण चर्चा आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा याच्यामध्ये राईट टू रिप्लाय नाही, ही सर्वसाधारण चर्चा आहे. अध्यक्ष महोदय, मी मौलिक आपल्या नियम अनुमतीने 57 अन्वय अर्थसंकल्पातील प्रस्ताव. अनुदान